नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईतनं एक मोठी राजकीय बातमी। मुंबईतील 3 विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये भाजप 5ही जागा लढवणार आहे। एक जागा शिंदे गटाला देण्यात येईल। ठाण्याची जागा शिंदे गटाला देण्याचा प्रस्ताव आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तर गजानन कीर्तिकर यांचा मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघ हा भाजपकडे जाण्याची ही शक्यता आहे। उत्तर पश्चिम मुंबईतून अमित साटम यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर उत्तर मध्य मुंबईमधून पूनम महाजनांऐवजी आशिष शेलार यांना उमेदवारी मिळू शकते आणि उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टींऐवजी पियुष गोयल यांना पसंती देण्यात आली आहे। याच संदर्भात या महत्त्वाच्या बाबी आपण पाहतोय। मुंबईमध्ये भाजपने हे धक्का तंत्र वापरलंय। 3 खासदारांना डच्चू मिळू शकतो। विद्यमान 3 खासदार आहेत। मुंबईमध्ये भाजप 5ही जागा लढवणार आहे, तर एक जागा शिंदे गटाला देणार आहे। गजानन कीर्तिकर खासदार असलेली उत्तर पश्चिम मुंबईची जागा शिंदे गटानं भाजपला सोडली आहे, सूत्रांची माहिती। ठाण्यातील जागा मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या पदरात पाडून घेतली आहे असंही सूत्रांकडून कळतंय। तर उत्तर पश्चिम मुंबईमधून भाजप आमदार अमित साटम यांना खासदारकीचं तिकीट मिळू शकतं। उत्तर मध्य मुंबईमध्ये पूनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांना उमेदवारी मिळू शकते। उत्तर मुंबईमध्ये गोपाळ शेट्टींऐवजी पियुष गोयल यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे आणि ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या जागी आमदार पराग शाह यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। दक्षिण मुंबईतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचंही नाव समोर आहे आणि दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। अधिक तपशीलवार माहिती आपल्याला देतील आपले प्रतिनिधी विनायक डावरू। विनायक, निखिला, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं हा फॉर्म्युला जो आहे तो समोर येतो, 5-1चा हा फॉर्म्युला जो आहे तो असणार आहे। भाजप कुठेतरी धक्कातंत्र या सगळ्या उमेदवारीमध्ये सुद्धा देताना आपल्याला पाहायला मिळते। भाजपने याच्या बदल्यात मुंबईच्या बदल्यात ठाणे जी आहे ती शिंदेना देण्याची पर्याय जो आहे तो सुचवलेला आहे। दुसरीकडे उमेदवारांचं बघितलं तर गजानन कीर्तिकर यांच्या जागी पियुष गोयल यांचं नाव जे आहे ते सध्या जवळपास फायनल असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे गजानन कीर्तिकर यांच्या जागी जे आहेत अमित साटम आहेत। तर दुसरीकडे ईशान्य मुंबईत सुद्धा जागा जी आहे ती बदलू शकते। दक्षिण मुंबईत राहुल शेवाळे अशी ही मोठी मोठी नावं जी आहेत ती समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे येत्या 2 दिवसात ही यादी जी आहे ती जाहीर होईल, तेव्हा सगळी स्पष्टता येईल। परंतु सध्या मात्र ही नावं चर्चिली जात आहेत। साहजिकच आहे, भाजपने जो क्रायटेरिया ठरवलेला आहे तो क्रायटेरिया म्हणजे जे बिनून सदस्य येऊ शकतात, जे जिंकून सदस्य येऊ शकतात, या सदस्यांनाच उमेदवारी देणं गरजेचं आहे। जरी आधीचे खासदार जे असले तरी जे उमेदवार जागा काढू शकतात, जिंकू शकतात, अशांनाच ही उमेदवारी दिली जाणार आहे। त्यामुळे नवनवीन नावं जी आहेत ती या मुंबईतल्या यादीत सुद्धा आपल्याला समोर आलेली पाहायला मिळतील। अगदीच।